नमस्कार मंडळी. या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना किती यश मिळालं? उद्धव ठाकरे मवियात होते, त्यांची शिवसेना मवियात होती आणि उद्धव ठाकरेंना केवळ 20 जागा मिळाल्या. तसं बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्या जागा या दुपटीपेक्षा जास्त आहेत. पण तरीही उद्धव ठाकरे यांना 100% यश मिळालं असं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलत की उद्धव ठाकरे यांना 100% यश मिळालं. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक म्हणजे आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे दोघही विजयी झालेले आहेत. आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी या तत्वानुसार उद्धव ठाकरे यांना अगदी 100% यश या निवडणुकीत मिळालं. मंडळी, तुम्हाला आठवतंय की ज्या वेळेस मवियाचं तिकीट वाटप सुरू होतं त्यावेळेस भिवंडी पूर्व या मतदारसंघातून लढण्यासाठी उबाटा सेनेचे उमेदवार रुपेश म्हात्रे हे उत्सुक होते. त्यांना असं वाटत होतं की आपल्याला इथून तिकीट मिळावी, कारण 2014 मध्ये भिवंडी पूर्व मधून रुपेश म्हात्रे विजयी झाले होते. त्यानंतर 2019 मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला, शिवसेना फुटली आणि रुपेश म्हात्रे मात्र उबाटा सेनेसोबतच राहिले. त्यांनी भिवंडी पूर्व या मतदारसंघात पूर्ण तयारी केली होती आणि त्याप्रमाणे तिकिटासाठी दावाही ठोकला होता. पण मवियाच्या जागा वाटपात भिवंडी पूर्वची जागा समाजवादी पक्षाला गेली आणि त्यामुळे रुपेश म्हात्रे नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यावेळेस रुपेश म्हात्रे यांनी काय टीका केली होती हे आठवते तुम्हाला? त्यावेळेस रुपेश म्हात्रे म्हणाले होते की उद्धव ठाकरे हे यांनी वरळीत आदित्य ठाकरे यांना समाजवादी पक्षाचा पाठिंबा मिळावा, त्यांची मतं मिळावी, तसंच वांद्रे पूर्व येथे वरुण सरदेसाई यांना समाजवादी पक्षाची मतं मिळावी यासाठी माझा बळी दिला गेला. एका सर्वसामान्य शिवसैनिकाचा बळी दिला गेला. उद्धव ठाकरे हे फक्त आपले नातेवाईक आणि आपले कुटुंबीय यांसाठीच कार्यरत असतात, त्यासाठीच काम करतात. इतर शिवसेनेचे त्यांना पडलेलं नाही असं रुपेश म्हात्रे त्यावेळेस म्हणाले होते. मंडळी, जर ते रुपेश म्हात्रे यांचं विधान तुम्ही लक्षात घेतलं तर या विधानसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना अगदी 100% यश मिळालेलं आहे. कारण रुपेश म्हात्रे म्हणतात त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचं सगळं लक्ष हे उबाटा सेनेचे किती आमदार निवडून येणार त्यावर नव्हतं, तर वरळीतून आपला मुलगा आदित्य ठाकरे आणि वांद्रे पूर्व येथून आपला नातेवाईक म्हणजे आदित्य ठाकरेचा मावस भाऊ वरुण सरदेसाई हे निवडून येतील याकडेच त्यांनी लक्ष दिलं होतं. आणि त्यासाठीच मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी समाजवादी पक्षाची मनधरणी केली होती. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख अबू आझमी यांचा मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये मानखुर्द इथल्या शाखेमध्ये अबू आझमी बसलेले आहेत. शाखा प्रमुखाची खुर्ची आहे तिथे अबू आझमी बसले आहेत आणि ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करतायत की कसं काय केलं पाहिजे. त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये हेच अबू आझमी, म्हणजे हा अगोदरचा व्हिडिओ कधीतरीचा होता, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करताना त्या व्हिडिओत दिसून आले. इतकंच नाही, त्यानंतर अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ होता, हे अबू आझमी प्रत्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत होते कि बाळासाहेब तो शेर थे लेकिन उद्धव ठाकरे शेर नहीं है. वो कौन है?
असं त्यात अबू आझमी म्हणाले. आणि त्याच अबू आझमी यांचा पाठिंबा मिळण्यासाठी आपला बळी गेला असं रुपेश म्हात्रे यांची कैफियत होती. कारण अबू आझमी हे वांद्रे पूर्व येथे वरुण सरदेसाई आणि वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांना मदत करणार असं निश्चित झाले होते. आणि त्यामुळे माझ्यासारख्या एका शिवसैनिकाचा बळी गेला असं रुपेश म्हात्रे यांनी सांगितलं होतं. मंडळी, आता हे लक्षात घेतलं तर खरंच उद्धव ठाकरे यांना आपल्या पक्ष संघटनेचं पक्षाचं काही पडलेलं आहे का? कारण ज्या पद्धतीने अबू आझमी यांना उद्धव ठाकरे यांनी डोक्यावर घेतलं, उबाटा सैनिकांच्या डोक्यावर मात्र मारलं, त्याच अबू आझमीनी या दोघांना मात्र निवडून दिलं, आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई. पण इतर शिवसेनेचं काय? इतर उबाटा सेनेचं काय मित्रांनो? उबाटा सेना महाराष्ट्रात नेस्तनाबूत झाली. अगदी त्यांचे फक्त 20 आमदार येऊ शकले. बाकी म्हटलं जात होतं की कमीत कमी 60 आमदार येतील. ते कुठे गेले? त्यामुळे रुपेश म्हात्रे म्हणाले ते 100% खरं आहे का अशी शंका आता निर्माण झालेली आहे. आणि जर खरं असेल तर उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट हा निश्चितच 100% आहे. फक्त तो स्ट्राईक रेट मी आणि माझे कुटुंबीय, माझं कुटुंब, माझी जबाबदारी यापुरता मर्यादित आहे. आणि त्यात उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः बाजी मारलेली आहे. मंडळी, उद्धव ठाकरे यांच्यावर नेमका आरोप तोच होत होता. अगदी एकनाथ शिंदेपासून सगळ्यांनी तेच आरोप केले की उद्धव ठाकरे हे आपल्या कुटुंबाच्या बाहेर काहीही बघायला तयार होते. ते घरातून बाहेर पडत नाहीत. त्यांच्या दृष्टीने त्यांचं कुटुंब एवढीच त्यांची जबाबदारी आहे. आणि ते शिवसेना ची जबाबदारी कशी पार पाडणार? अर्थात आता उबाटा सेना आहे, ती जबाबदारी कशी पाडणार? आता उबाटा सेना झाल्यावरही एवढ्या मोठ्या पक्षाची जबाबदारी पार पाडणं काही उद्धव ठाकरे यांना जमलेलं नाहीये. आणि तेच या विधानसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून आलेलं. मंडळी, शिवसेनेचं पानिपत झालं. तुम्हाला काय वाटतं? या निवडणुकीत उबाटा सेनेचं, शिवसेनेचं म्हणजे उबाटा सेनेचं पानिपत झालं, हो की नाही? तुम्हीही मान्य कराल की हो, 20 जागा म्हणजे शिवसेनेचं पानिपत. पण मित्रांनो, तरीही वरुण सरदेसाई जिंकून आले, त्याचा आनंदोत्सव चक्क मातोश्रीवर साजरा झाला. बघितलं तुम्ही टीव्हीवर? अगदी ढोल ताशे वाजवण्यात आले. का? तर वरुण सरदेसाई जिंकले. इतकंच नाही मित्रांनो, तर आदित्य ठाकरे जिंकले, तर वरळीत आनंदोत्सव जल्लोष साजरा झाला. मूळ पक्ष तर हरलाय, पण ठाकरे कुटुंबातले विजयी झाले, यापेक्षा मोठा आनंद काय? आणि मग पक्षाचं काही झालं तरी चालेल, ठाकरे कुटुंब जिंकलेत हे इथपर्यंतच आता उबाटा सेना मर्यादित झालेली आहे. आणि त्या मर्यादेमुळे आज शिवसेना ही पूर्णतः महाराष्ट्रात झोपली आहे. पूर्णतः झोपली गेलेली आहे. हा निकाल अकल्पीय, अविश्वसनीय असं उद्धव ठाकरे म्हणाले. तो कशाच्या हेतूने? उद्धव ठाकरेंचा तर स्ट्राईक रेट 100% आहे. पण तो या येणे की उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबाच्या जबाबदारीपुरते मर्यादित राहिले आणि इतर पक्ष ही आपली जबाबदारी असते हे विसरले. आणि म्हणूनच त्यांना हा निकाल अविश्वसनीय, अकल्पनीय वाटतोय. असो, यातून उद्धव ठाकरे सावरतील आणि पक्ष संघटना म्हणून पक्षाकडे बघतील अशी अपेक्षा करूया. तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.